नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली। तर आज गाव भुसी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी यांच्या कापूस पिकाच्या प्लॉटवर आपण आलो आहे। तरी यांनी सुरुवातीपासून यांच्या प्लॉटसाठी मल्टीप्लायरचा उपयोग केलाय। तर थोडक्यात आपण शेतकऱ्यांनाच विचारू की मल्टीप्लायर वापरून त्यांच्या शेतामध्ये कशा प्रकारे रिझल्ट आले। तर नमस्कार, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। माझं माधव संभाजी अवचार, तुमचा पत्ता? तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। तर तुमच्या कपाशीची लागवड कोणत्या तारखेला तुम्ही केली होती? 6 जूनला लागवड केली। 6 जून 2024। 2024। तर आता आज तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे। तर या रोजी आता जवळपास तुमची अशा प्रकारे ही कपाशी झाली। तर यांचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलं? काहीच नाही, लावतावेळी याची बीज प्रक्रिया केली पहिली मल्टीप्लायरची, आणि नंतर बेसल डोस मध्ये एकरी या 1 किलो या हिशोबाने आम्ही फक्त 1.5 किलो वापरलं। तर तुम्ही 1 किलो सांगितलं, आम्ही जरा थोडं जास्त वापरलं। एका एकराला 1.5 किलो वापरलं। एका एकराला 1.5 किलो वापरलं। तर याची उगवण शक्ती एवढी जोरात निघाली की म्हणजे चुका याच्यात झाला नाही जास्त। दुसरी गोष्ट, निघाल्या याचा म्हणजे कोंब असा म्हणजे एक टवटवीत होता। तिसरी गोष्ट, याच्यातली वाढल्याच्या नंतर याच्या पानाचा आकार आम्हाला दुसऱ्या कापसापेक्षा याच्यामध्ये वापरल्याच्यामध्ये जास्त मोठे दिसले पानं। कारण याचे पानं एवढे पानं झाले याला की हाताचा पंजासारखं एक पान याचं व्हायला लागलं। आणि चौथी गोष्ट, याच्यामध्ये फुटव्याची संख्या पण भरपूर दिसली। पाचवी गोष्ट, पांढऱ्या मुळ्याची संख्या आता बघा भरपूर आहे। आणि डोरेदार कापूस यानं हे झाला 2 स्प्रे मध्ये घेतल्यामुळं त्याच्यामध्ये एवढा हिरवटपणा झाला। बाकी कापसापेक्षा याला आम्ही 2 स्प्रे जास्त झाल्यामुळं मल्टीप्लायरचे याच्यामध्ये जास्तीत जास्त दुसऱ्या कापसापेक्षा याला म्हणजे रिझल्ट चांगला वाटायला। तर रासायनिकचा खर्च तुमच्या आपल्या प्रोडक्ट वापरल्याने रासायनिक खर्चामध्ये बचत झाली का नाही? हो ना, रासायनिक खताचे म्हणजे आतापर्यंत याला आता आम्ही भेसळ डोस दिले, त्याच्यामध्ये 1 किलो परत दिलं त्याच्यामध्ये। अच्छा, तर आता याला जवळपास पात्याची संख्या दिसते, म्हणजे पात्याची म्हणजे फुलाची संख्या पण दिसायला लागली। तर जवळपास याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला? भरपूर आहे, फुटवा, पाते आणि म्हणजे हिरवटपणा। आज बुडापासून ते शेंड्यापर्यंत दांडी हिरवी यायची विशेष, एवढ्या याच्यामध्ये हरित द्रव्याचं प्रमाण जास्त आहे। तर इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही आपल्या मल्टीप्लायर बद्दल काय सांगू शकता? शेतकऱ्यांना रासायनिक खत थोडं फार कमी करून ऑर्गॅनिक जे प्रोडक्ट आहे आपलं, तर ते वापरून उत्पन्नामध्ये वाढ याच्यामध्ये हमखास होऊ शकते, हे आपल्याला दिसून आले। आणि रोगामध्ये जे प्रभाव कापसावर दिसणार आहे ते याच्यामध्ये तेवढा अटॅक नाही। कशामुळे की कापसाची इम्युनिटी पॉवर खतात जास्त आहे असल्यामुळं। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामधील मल्टीप्लायरचे रिझल्ट तर सांगितले, पण अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस, सार्थक ऑटोमोबाईल, जवळपास रोड, हिंगोली। धन्यवाद।